नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुधारित पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम भरून सुद्धा पीक विमा मिळण्याचे महत्त्वाचे कारण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। या अगोदरची जुनी पीक विमा योजना होती, त्या योजनेमध्ये शेतकऱ्यांना फक्त 1 रुपया पीक विमा योजना काढता येत होती आणि तरी सुद्धा शेतकऱ्यांना पीक विमा मिळत होता। मग ही नवीन सुधारित पीक विमा योजना आणली आणि या योजनेमध्ये यावर्षी शेतकऱ्यांना स्वतःचे पैसे भरून सुद्धा पीक विमा का मिळत नाही, याचे महत्त्वाचे जे कारण आहेत ते प्रत्येक शेतकऱ्याला माहीत असणं गरजेचं आहे। आणि यापुढे जर आपल्याला पीक विमा भरायचे असतील तर ही जी कारण आहेत, तर या कारणामुळे जर अशीच योजना राबवली गेली तर पुढच्याही वर्षी शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल का नाही हे सांगता येत नाही। आता या वर्षीची परिस्थिती अशी होती की शेतकऱ्यांनी पीक विमा आपल्या पदरच्या पैशातून भरला, शेतकऱ्यांचं नुकसानही भरपूर झालं, तरी सुद्धा शेतकऱ्यांना पाहिजे तेवढी नुकसान भरपाई आजही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आली नाही आणि त्या वेबसाईटवर सुद्धा दिसत नाही। मग या पीक विमा योजनेच्या माध्यमातून नेमकं भलं होतंय कोणाचं? आता तुम्हाला सांगतो, जी सुधारित पीक विमा योजना आणण्यात आली, कारण सांगण्यात आलं की बीडमध्ये जो झालेला घोटाळा आणि यामधून पीक विमा कंपन्या मालामाल होत आहेत। मात्र खरं पाहिलं तर जुनी जी पीक विमा योजना होती त्यापेक्षा या सुधारित पीक विमा योजनेच्या माध्यमातूनच या पीक विमा कंपन्या मालामाल होत आहेत। कारण जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तसा पीक विमा शेतकऱ्यांना मिळत नाही, म्हणजे पैसा हा कंपनीकडे राहिला आहे, हेच या माध्यमातून दिसते। आता याचं जे महत्त्वाचं कारण आहे शेतकरी मित्रांनो, यामध्ये जे जुन्या पीक विमा योजनेमध्ये महत्त्वाचे ट्रिगर होते त्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती ते ट्रिगर काढण्यात आलं, त्यानंतर काढणी पश्चात नुकसान भरपाई ते सुद्धा ट्रिगर काढण्यात आलं, त्यानंतर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर त्यामध्ये पीक विमा मिळत होता। मात्र हे महत्त्वाचे ट्रिगर हटवले आणि यामध्ये जे जुनंच एक ट्रिगर होतं, उंबरठा उत्पादनावर आधारित शेतकऱ्यांच्या उंबरठा उत्पादनामध्ये जर घट आली तरच शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल। आणि या एकाच ट्रिगरमुळे शेतकऱ्यांचं यावर्षी जे काही नुकसान झालंय तर या ट्रिगरमुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही। जर आपल्याला पुढं या पीक विमा योजनेमध्ये बदल करायचा असेल तर प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या कृषी कार्यालय असेल, तहसील कार्यालय असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, इथं निवेदन द्यावं लागेल की आम्हाला जुनी पीक विमा योजनाच पाहिजे। आणि हे महत्त्वाचं कारण आहे की शेतकऱ्यांना यावर्षी पीक विमा मिळत नाही। जरी शेतकऱ्यांना वाटत असलं की नांदेड जिल्ह्यामध्ये पीक विमा भरपूर आला, पण शेतकरी मित्रांनो, नांदेड जिल्ह्यामध्ये 16 जिल्हे आहेत आणि 814 कोटी रुपये पीक विमा आला। तिथले सुद्धा बरेच मंडळ असे आहेत की त्यांना आवळा आहे, आवळा याबद्दल सविस्तर माहिती आपण आणणार आहोत। त्यामुळे तुम्हाला विनंती एकच राहील की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा। जय जवान, जय किसान।